ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता एक मोठी बातमी आहे। काटोल नगर परिषदेतल्या नगराध्यक्ष आणि 18 नगरसेवकांना अपात्र जाहीर करण्यात आलंय। राज्याच्या नगरविकास विभागाने या संदर्भातले आदेश काढले आहेत। काटोल हा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे आणि इथल्या नगर परिषदेत विदर्भ माझा पक्ष आणि भाजपची सत्ता आहे। या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय समोर येतोय। काटोल नगर परिषदेतल्या नगराध्यक्षांसह 18 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं। राज्याच्या नगरविकास विभागाने हे आदेश दिल्याचं समोर येत आहे। रजत वशिष्ठ निर्णयासंदर्भात माहिती देतील। रजत, अश्विन, काटोल नगर परिषदेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्यासह 18 सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे। त्यांच्या विरोधात विरोधी पक्षातील काही सदस्यांनी निधीचा अपहार केल्याप्रकरणी तक्रार केलेली होती आणि त्याच्यानंतर नगरविकास खात्याने ही कारवाई केलेली आहे। मात्र या घटनेचं महत्व असं की काटोल जे आहे तो गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी 3 वर्षापूर्वी विदर्भ माझा या विदर्भवादी पक्षाने मोठा विजय मिळवलेला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव त्या ठिकाणी झालेला होता। नंतर ते विदर्भ माझ्या पक्षाचे सदस्य जे आहेत ते भाजपमध्ये सहभागी झालेले होते। तर त्यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वतीने किंवा सत्ताधारी जे सरकार आहे त्यांच्या वतीने अशी कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच नागपूरच्या राजकारणामध्ये ही घटना जी अत्यंत महत्त्वाची येणाऱ्या दिवसांमध्ये ठरणार आहे। रजत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।